केली नाही तर उद्या ते दुसऱ्या पक्षात जातील. म्हणून एकंदरीत महायुतीचे लोक महायुतीमध्येच राहावे आमचा मूळ हेतू आहे आणि त्याच्यामुळे हे पक्षप्रवेश सुरू आहेत. बरं, मग आता जर एवढं टोकाला गेलेलं आहे सगळं, मग महानगरपालिकांचं काय? कारण की महानगरपालिका येणार आहेत त्यावेळी, म्हणजे जसं की आता म्हणत होतो आपण, महायुतीनेच आपण सामोरे जाणार, महापालिकांमध्ये देखील महायुतीनेच सामोरं जाणार असं म्हणतायत. मग तुम्ही दोन कार्यकर्ते एकत्र येणार कसे? नाही, पण आमची कार्यकर्त्यांची ते इच्छा आहे. आज अंबरनाथमध्ये आपण बघायचं असेल तर आम्ही विरोधात लढतोय. बदलापूरमध्ये आमची विरोधात निवडणूक होते. बऱ्याचशा नगरपंचायतींची जी निवडणुका झाल्या त्या विरोधातच झाल्या. म्हणजे मैत्रीपूर्ण लढत झाली की आम्ही दोघं जरी केंद्रात राज्यात एकत्र सत्तेत असलो तरी आम्ही निवडणुका या लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, या आम्ही विरोधात लढलोय. आमची इच्छा आहे कार्यकर्त्यांची की या निवडणुका स्वबळावरच लढल्या गेल्या पाहिजे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील स्वबळावरच निवडणुका लढल्या पाहिजे, तर कार्यकर्त्याला प्रत्येकाला संधी मिळेल. जर युतीमध्ये निवडणुका लढलो तर आमच्या कार्यकर्त्यांना संधी कशी मिळेल? त्याच्यामुळे आमची कार्यकर्त्यांची ती इच्छा आहे. नेत्यांची इच्छा आहे की युती व्हावी, पण आमची इच्छा आहे, आम्ही नेत्यांना विनंती करतोय की या निवडणुका स्वबळावरच झाल्या पाहिजे, याच्यासाठी आमचा आग्रह राहील. खूप मोठं वक्तव्य आहे. तुम्ही हे सगळं करत असताना आपण वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे का? कारण स्वबळावर लढणं हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे, पण तुम्ही बोलताय तर आधी काही चर्चा झाली आहे का? तुम्हाला असे काही आदेश आहेत का? नाही, आमचे काय रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला कोणतेही आदेश दिले नाही, परंतु कार्यकर्त्यांची इच्छा आहे की निवडणुका स्वबळावर व्हायला पाहिजे. जशा अंबरनाथ बदलापूरमध्ये झाल्या तशाच महाराष्ट्रामध्ये झाल्या, तशाच निवडणुका स्वबळावर जर झाल्या आणि नंतर निवडणुकीनंतर बघूया काय करायचं, पण आज कार्यकर्त्यांना संधी मिळावी. गेल्या 10 वर्ष निवडणुका झालेल्या नाही. प्रत्येक कार्यकर्ता गेल्या कोविडमध्ये असेल, गेल्या 5 वर्षांमध्ये असेल, प्रचंड कामं केलेली आहेत लोकांनी आणि कुठेतरी कार्यकर्त्याचं कुठेतरी मरण होईल याच्यामध्ये. आणि म्हणून आमची विनंती आहे की भारतीय जनता पार्टी यांनी तरी महापालिकेच्या निवडणुका या कल्याण डोंबिवलीत तरी स्वबळावर लढल्या पाहिजे. आणि आम्ही नेत्यांना विनंती करतोय, नेत्यांचं म्हणणं आहे की युती व्हायला पाहिजे किंवा कारण महाराष्ट्रात युती आहे, पण आमची रिक्वेस्ट आहे की युती करू नये आणि स्वबळावर निवडणुका व्हायला. महापौर भाजपचा बसेल जर स्वबळावर निवडणूक लढलात तर? एवढी ताकद आहे? 100% महापौर भारतीय जनता पार्टीचा बसेल. आज जसं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यानंतर रवींद्र चव्हाण साहेब ज्या पद्धतीने काम करतायत, मी तुम्हाला 100% सांगतो की 72च्या वरती नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर या कल्याण डोंबिवलीच्या खुर्चीवर बसेल असं मला वाटतं. तर भाजपमध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या दीपेश म्हात्रेंनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की स्वबळावरतीच कल्याण डोंबिवली महापालिकेची लढत लढवावी असं भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि महापौर सुद्धा भाजपचंच होणार असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आपले पाहुणे आहेत, पण त्याआधी आजच्या मुद्द्यावरनं लोकांच्या